वातावरण तसं खूपच गंभीर झालंय. मग मैत्री गीत म्हटलं गेलं. त्या मैत्री गीतामध्ये शत्रूचंही आयुष्य वाढावं अशी एक प्रार्थना आहे. शत्रू कसा काय संपणार? मैत्री गीतासारखं मीही आधुनिक एक आजच्या काळाचा जो काही मंत्र आणि प्रार्थना झाल्या त्या नेहमी म्हणत असतो. थोडासा ताण कमी होतो. आमचे काही मित्र स्मार्टफोनवर आहेत मध्ये कराग्रे वसते अँड्रॉइड, करामध्ये व्हॉट्सअप, करमले तू फेसबुकम प्रभाते मोबाईल दर्शन. ही आमची प्रार्थना आहे. मंत्रही बदललेले आहेत. 4G शक्ती हमें देना डाटा, सेल का सिग्नल कमजोर होना, हम रहे रेंज में हर कदम पर, भूल कर भी ऑफलाइन होना. थोडासा ऑफ करूया आपण मोबाईल. दादू मांद्रेकर यांच्या स्मृती, दादू मांद्रेकर यांचा विचार याला स्पर्श करण्यापूर्वी मला एक आफ्रिकन लेखक चिनुआ अचेबे याचं एक बहुचर्चित विधान आठवतं. ते विधान असं आहे, until the lions have their own storytellers, the history of the hunt will always glorify the hunter. म्हणजे सिंहांना जोपर्यंत त्यांचे कथेकरी सिंहच मिळत नाहीत तोपर्यंत शिकारीच्या इतिहासात शिकाऱ्यांचाच गौरव होत राहील. भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासात हेच होत आलेलं आहे. म्हणून शिकाऱ्यांच्या शिकारी करण्याच्या प्रमाणात अजूनही कमतरता झालेली नाही. डॉक्टर महेश मांजरेकर मी यांचं अभिनंदन यासाठी करेन की त्यांनी दादू मांजरेकर यांच्यासारख्या एका चालत्या बोलत्या शब्दकोशाचं एक छोटेखानी का होईना पण चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. भलेही ते इंट्रोडक्टरी असेल, प्रस्थानापर असेल, परंतु त्यातून दादू मांजरेकर ही व्यक्ती कोण होती, दादू मांजरेकर हा कसला विचार होता हे कळायला पुरेसं स्पष्ट होतं. म्हणजे आजकाल ज्या काही फास्ट फॉरवर्डिंगच्या आणि लाईक डिसलाईकच्या या सगळ्या आपल्या सोशल मीडियाच्या जमान्यात असं एक छोटेखानी पुस्तक हवं होतं, त्याची गरज दादू मांजरेकर यांच्या पहिल्या जयंतीला पूर्ण झाल्याबद्दल मी लेखकाचं अभिनंदन करतो. दादू मांजरेकर कोण होते? खरं तर 1993 साली जेव्हा मी गोव्यात आलो त्यावेळी पहिला सामना दादूशी झाला. दादू हे जरी मित्र असले तरी आम्ही एवढं कडाक्याचं भांडायचो की बघणाऱ्याला अनेकदा वाटायचं हे दोघे बहुतेक स्वतः कोर्टात जाणार किंवा पोलिसात एकमेकाविरुद्ध तक्रार दाखल करणार. आमचे काही विषयावर प्रचंड मतभेद होते, परंतु मतभेद असणं याचा अर्थ मनभेद नव्हते. आम्ही वाद संवाद कशासाठी करतो तर आमच्यातलं जे काही मी पण असतं, आमच्यातले काही युगो असतात, आमच्यातले काही अनावश्यक अशा प्रकारचे आग्रह दुराग्रह असतात ते दूर व्हावे म्हणून. दादू मांजरेकर यांच्याशी माझं तसंच भांडण झालं आणि 1993 साली मला पहिल्यांदा कळलं की दादू मांजरेकर नावाचा कोणीतरी एक आंबेडकरवादी कार्यकर्ता गोव्यामध्ये काम करतो आहे आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा कुठेतरी सुरू झालेली आहे. ही बातमी मी सर्वप्रथम नवप्रभामध्ये वाचली. नवप्रभामध्येच मी एक पत्र लिहिलं, वाचकांचं पत्र होतं ते, आणि ते पत्र वाचून दादू मुद्दाम मांजरेहून पणजीला भेटायला आले. ही आमची ओळख. त्यानंतर खरं तर गोव्यामध्ये मी फिरायला आलो होतो आणि 6 महिने तसंच राहून गेलो. जर वर्तमान बंद पडलं नसतं तर तसाच राहिलो असतो. वर्तमान बंद पडलं आणि परत महाराष्ट्रात गेलो. परंतु गेल्यानंतरही दादूशी पत्रव्यवहार सुरू राहिला. जेव्हा लक्षात आलं की दलितांच्या दीनदुनियेत दादू नावाचं एक सदर नवप्रभामध्ये सातत्यानं चाललेलं आहे, त्याची एक फाईल त्यांनी मला पोस्टाने पाठवून दिली. ती वाचल्यानंतर
मी 2 दिवस झोपू शकलो नाही. ज्या गोव्याचं चित्र गोंडसपणे उभं केलं जातं, जो गोवा पुरोगामी आहे, जो गोवा फॉरवर्ड आहे, जो गोवा अतिशय पुढे गेलेला आहे, त्या गोव्याचं ते विदारक असं दर्शन होतं. खरं तर त्यावेळी मी कोणीच नव्हतो, एक विद्यार्थी होतो. परंतु त्यावेळी मी दादू मांद्रेकरांना सांगितलं की यावरचं पुस्तक झालं पाहिजे. त्या पुस्तकाचं बारसं देखील बहिष्कृत गोमंतक हे औरंगाबादमध्येच ठरलेलं होतं. बहिष्कृत गोमंतक या पुस्तकामध्ये दादूने जो विचार मांडलेला आहे, दादूनं जे काही वास्तव मांडलेलं आहे, ते वास्तव आज गोव्यामध्ये किती प्रमाणात कमी झालंय. पत्रकार म्हणून मी जेव्हा जेव्हा शोध घेतो तेव्हा भाई अजूनही निराशा पदरी पडते. खर तर शापित सूर्य, ओंजळ लावाची यासारखे प्रखर कविता संग्रह लिहिणारे दादू हे तेवढेच संवेदनशील लेखक देखील होते. ते जसं बहिष्कृत गोमंतक मधून दिसतं, तसं सत्याचा शोध हे जे काही त्यांनी बुद्धाचं चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला आहे त्यामधून देखील दिसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय महत्व आणि महात्म्य यासारखा ग्रंथ लिहून त्यांनी त्यातून देखील आपली एक संशोधक वृत्ती दाखवून दिलेली आहे. अशा वेगवेगळ्या विषयावर लेखन करणारे दादू हे केवळ पत्रकार होते का? मी जेव्हा दादूंचा विचार करू लागतो तेव्हा मला एक अमेरिकन पत्रकाराचं नाव आठवतं. त्याचं नाव आहे टॉम वोल्फ. टॉम वोल्फ नावाचा असा एक पत्रकार होता जो सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय सगळ्या प्रकारच्या वसाहतवादाला विरोध करत समाजाला गदगदून हलवण्याचं काम करत होता. एक वेगळ्या प्रकारची शैली तो विकसित करत होता. दादू मांद्रेकर मध्ये मला तो टॉम वोल्फ दिसतो. खर तर गोव्यासारख्या एका छोट्याशा राज्यामध्ये दादूचं असणं हे खऱ्या अर्थाने व्यापक अशा पत्रकाराचं असणं होतं. परंतु गोव्याला अशा मोठ्या माणसांची अलर्जी आहे आणि गोव्यात जे कोणी मोठी माणसं होतात ती गोव्याबाहेर गेल्याशिवाय होत नाही. माझ्या विधानाशी कामत सर आणि भाई सुद्धा नक्कीच सहमत असतील. गोवेकर हे सगळ्याच बाबतीत मोठे आहेत, ते कुणाला मोठं मानतच नाही. त्यामुळे तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर गोव्याबाहेर जावं लागतं. दादू कदाचित महाराष्ट्रात आले असते तर ते आज ज्या परिस्थितीत इथं होते त्यापेक्षाही ते मोठे झाले असते. मोठे आहेत ते, परंतु त्यांना मोठं म्हणण्या एवढं मोठं मन इथं अजूनही नाही, हे दुर्दैव आहे. दादूंचं आणखी एक वैशिष्ट्य मला वेगळ्या अर्थाने जाणवतं, कारण त्यांनी गोमंतकीय लेखनामध्ये जे काही सामाजिक बांधिलकीचं भान आणलं ते भान मला धर्मानंद कोसंबी हे सोडल्यानंतर कुणाच्याही लेखनामध्ये फारसं प्रकर्षानं दिसलं नाही. धर्मानंद कोसंबी यांनी बुद्धाचा विचार या राज्यामध्ये मांडल्यानंतर 7 समुद्रापार जाऊन एक गोमंतकीय काय करू शकतो याचा जसा साक्षात्कार घडवला, त्याच विचारांचा वारसा असलेला एक विचार घेऊन दादू मांद्रेकरांनी देखील इथं एक नवी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्याचं प्रत्यंतर म्हणजे इथं 253 लोकांना घेऊन एक धर्मांतर घडवून आणलं. म्हणजे जसं बाबासाहेबांनी म्हटलं होतं की हिंदू म्हणून जन्मलो असलं तरी हिंदू म्हणून मरणार नाही. कारण काय होतं, हिंदू मधल्याच काही जातींना हिंदीन लेखण्याची, बहिष्कृत लेखण्याची जी काही हिंदू धर्मातल्या धर्म मार्तंडांची आणि एका विशिष्ट कथित उच्चवर्णीय मनोवृत्तीची जी काही धारणा आहे ती बाबासाहेबांच्या काळात मुळीच कमी झालेली नव्हती. ती आजही वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या अवशेषात आम्हाला बघायला मिळतेच आहे. दादू मांद्रेकरांचं हे जे काही रूप आहे ते देखील मला एका आंतरराष्ट्रीय लेखकाशी जोडून घ्यावंसं वाटतं. तो नवा लेखक आहे युवाल नोवा हरारी, ज्याला आजचा सगळ्यात बुद्धिमान लेखक समजलं जातं, ज्याने द नेपियन्स या एका पुस्तकातून माणसांच्या जगण्याचा एक जो विशाल असा पट मांडलेला आहे आणि 21 असे मुद्दे उपस्थित केले आहेत
त्यातून सगळं जग अंतर्मुख व्हावं अशा प्रकारचा विचार या युवाल नोवा हरारी यांनी मांडला आहे. अशाच प्रकारचा विचार मांडणारे दादू मांद्रेकर खरं तर हे इथल्या व्यवस्थेला पेलवणारं व्यक्तिमत्व नव्हतं, म्हणून मग त्यातून अनेक गुंते वाढत गेले, त्यातून अनेक प्रकारचे संघर्ष होत गेले. सूरज येंगडे नावाचा एक विद्यार्थी आहे, मराठवाड्यातल्या नांदेडमधून तो हार्वर्ड विद्यापीठामध्ये आज तो स्कॉलर आहे. त्याने कास्ट मॅटर्स नावाचं एक पुस्तक लिहिलंय. जगाचं जागतिकीकरण होत असताना, म्हणजे आम्ही म्हणतो की जग हे एक वैश्विक खेड होत चाललेलं आहे, ग्लोबल व्हिलेज. पण जग वैश्विक खेड होत असताना माणसांची मनं नेमकी कुठं आहेत? आमच्या हातात एवढं प्रचंड बदलाचं तंत्रज्ञान आहे, पण आमचे मेंदू मात्र गंजत चालले आहेत की काय? अशा प्रकारची मानसिकता आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत आणि भारतापासून नेपाळ श्रीलंकेपर्यंत आजही आपल्याला पाहायला कशी दिसते, याचा सर्वंकष विचार सूरज येंगडे या विद्यार्थ्याने कास्ट मॅटर्स या पुस्तकात मांडलेला आहे. हाच विचार दादू मांद्रेकर आपल्या काळामध्ये मांडतात आणि काळाच्याही पलीकडे यातून नेमकं काय घडू शकतं याचा अत्यंत भविष्यवेधी विचार देखील दादू मांद्रेकरांनी वेळोवेळी मांडलेला आहे. आज आम्ही गोव्याच्या गोवा मुक्तीचा हिरक महोत्सव साजरा करतोय आणि दुसरीकडे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू आहे. पाटगावकरांची एक कविता होती, जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा. ती कविता आजही तशाची तशी उद्धृत करावी अशा प्रकारची स्थिती आमच्या देशामध्ये आहे. डॉक्टर सुखदेव थोरात यांनी एक या निमित्तानं लेख लिहिला आहे. या देशातल्या दलितांची स्थिती काय आहे? 25 कोटी दलित आहेत या देशामध्ये. या 25 कोटी दलितांचं जगणं, त्यांचं अर्थकारण आजही का बदलत नाही? त्यांची सामाजिक स्थिती बदलावी असं आजही लोकांना का वाटत नाही? 1949 साली जेव्हा आरक्षणाचं एक पहिलं विधेयक मांडायचं ठरलं, तेव्हा त्याला अनेकांनी विरोध केला. ते म्हणे 10 वर्षापर्यंतच ठेवा. हे आरक्षणाचं जे काही विधेयक होतं त्याचं कायद्यात रूपांतर झालं. 10 वर्षानंतर 10 वर्ष वाढत गेली. एकीकडे सांगितलं जातं की आर्थिकदृष्ट्या विषमता असलेल्या लोकांनाही त्यामध्ये स्थान द्या, परंतु दुसरीकडे तुम्ही जे काही जातीनिष्ठता बाळगता, ज्या काही जातीय उच्चनिश्चितेतून ठराविक लोकांना तुम्ही नीच अस्पृश्य समजता, त्या मानसिकतेचं काय करणार आहात हे या आरक्षणाला विरोध करताना कोणीच लक्षात घेत नाही. या देशाची जी काही आज दारुण स्थिती आहे, जी काही दारुण विषमता आहे, ती पाहिल्यानंतर आपल्याला आजही असं लक्षात येतं की या अमृत महोत्सवी वर्षात देखील काहीही बदललेलं नाही. राजस्थान असो, गुजरात असो, मध्य प्रदेश असो, दलिताचा नवरदेव जर घोड्यावर बसत असेल तर तो बाकीच्यांना चालत नाही. भले त्यांनी घोडा विकत आणलेला असला तरी त्याने बसायचं नाही. हे केवळ भूतकाळ नाही, हे आजची परिस्थिती आहे, आजची वस्तुस्थिती आहे. या सगळ्या उत्तर भारतातल्या पट्ट्यामध्ये आजही दलित विद्यार्थ्यांना बाकीच्या विद्यार्थ्याबरोबर पाणी पिता येत नाही. 2 ऑगस्टला राजस्थानमध्ये घडलेली घटना आहे. या 2 ऑगस्टला इंद्र मेघवाल नावाच्या भंग्याच्या मुलाने 8 वर्षाचं पोरग मुख्याध्यापकाच्या माठातलं पाणी पिलं म्हणून हिंस्र पशु झालेला त्या मुख्याध्यापकानं त्याला एवढं बेदम मारलं की ते मूल तडफडून तडफडून मेलं. ऑगस्ट मधली घटना. म्हणजे या देशातल्या दलितांना तुम्ही अजून पाणीही पिऊ देणार नाही,
आणि म्हणणार आरक्षण किती काळ पाहिजे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद दलितांचे राष्ट्रपती झाले. रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाल्यामुळे दलितांचा काय फायदा झाला? सर्वाधिक अत्याचार रामनाथ कोविंद राष्ट्रपती असताना वाढलेले आहेत. 7.5% 9.5%. आणि खुद्द रामनाथ कोविंदांना त्याचा फटका बसलाय. पुरीच्या जगन्नाथाला पाया पडायला गेले तर तिथल्या फाटक्या पुरोहिताने त्यांना अडवलं, तुम्ही जाऊ शकत नाही, तुम्ही दलित आहात. देशाच्या तिन्ही दलाचा प्रमुख, सर्वोच्च स्थान असलेला राष्ट्रपती, त्याला एक फाटका पुरोहित अडवतो, तू देवळात जाऊ शकत नाही. रामनाथ कोविंद बिचारे गप्प. आता द्रौपदी मुर्मू, देशाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या देशाचा राष्ट्रपती आदिवासी असावा असा साक्षात्कार झाला आणि द्रौपदी मुर्मू आमच्या राष्ट्रपती झाल्या. द्रौपदी मुर्मू चालाक आहेत. त्यांनी पहिल्यांदाच रामनाथ कोविंद सारखं दर्शनाला जायचं नाही धाडस केलं. आधी शंकराच्या देवळात झाडू लावला, मी झाडायला आले मंदिर, म्हणजे पुढचं दर्शन सुकर होईल. ही जर तुमची स्थिती असेल, तुम्ही राष्ट्रपती व्हा, कोणीही व्हा, पण तुम्ही पायरीने राहा. ही मानसिकता जर आजही कायम असेल तर दादूंनी त्यावेळी जो काही आक्रोश केला, त्यावेळी जे काही आक्रंदन केलं, ते आजही जशाचं तसं वर्तमानामध्ये तेवढंच प्रकर्षानं जाणवणार आहे. त्याची तीव्रता अजिबात कमी होणारी नाही. त्यामुळे दादूंनी जे काही या सगळ्या परिस्थितीत केलेलं आहे त्याचं मूल्य आजच्या काळात तसूभरही कमी होत नाही. ठेवलेली आहे ती तुम्हाला पुढे कशी न्यायची याबाबत विचार करावा लागणार आहे. परत गोव्याकडे येऊ. दादूने ज्या गोव्यासाठी सामाजिक समतेचा आग्रह धरला, पर्यावरणाचं सगळं काही इथलं जे काही हिरवं लेणं आहे ते टिकवण्यासाठी सातत्यानं लेख लिहिले, त्या दादूच्या तालुक्यात आज काय आहे? मोपा विमानतळ होत आहे. हजारो झाडं कापली गेली आहेत. दादूचा एक प्रसंग महेश पेडणेकरने त्या पुस्तकात दिलेला आहे. एका झाडाची फांदी तोडली होती, ती बघून दादू असे कळवळले, अरे कुणाला हे का वाटलं असेल हे तोडावं म्हणून. त्यांनी कुठल्या तरी त्या झाडाचा उल्लेख केला आहे, कुमयाचं झाड. त्याचे दोर आणून त्यांनी ती फांदी बांधली आणि मग कुठं त्यांना समाधान वाटलं. झाडाची एक फांदी तोडली तर कळवळणारे दादू आज मोपा विमानतळासाठी जी काही प्रचंड वृक्षतोड चालू आहे ते पाहून काय वाटलं असतं त्यांना? मोपा विमानतळ व्हायलाच पाहिजे, परंतु त्याची भरपाई तुम्ही 10 लाख वृक्ष लावून करणार होता, त्याचं काय झालं? दादूनी असे अनेक, खरं तर मांजरे पठारावर, भाईंना माहित असेल की भाई या राज्याचे पहिले आयटी मंत्री होते. जिथं आयटी येणार होती तिथं नंतर कपिला गाईचे गोठे आले. त्याच पठारावर उभा राहून दादू मांजरेकरांनी स्वप्न पाहिलं होतं की इथं धर्मानंद कोसंबी यांच्या नावाने एखादं बौद्ध विद्यापीठ उभं राहावं. आज विद्यापीठही नाही आणि आयटी नाही. आता मोरजीचे रशियन हळूहळू तिकडे सरकत आहे आणि गोठे तर गायबच आहेत. कामधेनू हा तर आणखी एक मोठा विनोद आहे. हे गोव्यासारख्या राज्यामध्ये जे काही घडतं आहे त्याला नेमकं कसं रोखावं याचं दिशा दिग्दर्शन देखील दादू मांजरेकर यांनी वेळोवेळी करून ठेवलेलं आहे. जोपर्यंत गोव्यामध्ये आणि एकूणच आमच्या देशामध्ये हे विषमतेचं वारं वाहत राहील, एन शिवदास सारख्या एका लेखकाला हिंदू बहुजनांसाठी देवळं खुली करा ही चळवळ चालूच ठेवावी लागेल. या राज्याची सुपुत्री आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीची गान कोकिळा
तिला शेवटपर्यंत आपल्या कुलदैवतेच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळाला नाही, ही परिस्थिती इथं असेल. आणि ज्यांनी गोवा ही दक्षिणेची काशी व्हावी असा उद्घोष लावला होता, त्यांनीच गोव्याला दक्षिण कॅसिनो सिटी करून टाकलं. हे राजकारणी जोपर्यंत असतील तोपर्यंत दादूंना विसरता येणार नाही. दादूंनी जी काही समाजाला गदगदा हलवण्याची, समाजाला पुढे नेण्याची आणि एकूणच आपलं माणूस म्हणून नेमकं अस्तित्व कसं असावं हे दाखवण्याची जी काही सातत्यानं धडपड केली, सातत्यानं लेखन केलं, ते पुन्हा पुन्हा वाचत राहणं, त्याचं पुन्हा पुन्हा परिशीलन करत राहणं. आणि महेश पेडणेकर यांनी जसं हे पुस्तक लिहिलं तशीच दादूंच्या विचाराच्या एकूण सगळ्या अनुषंगानं आंबेडकरी विचारांचा वारसा हा गोव्यामध्ये नेत असताना पुढचा समाज कसा असावा, एक सम्यक व्यवस्था कशी असावी, हे जर आपल्याला आदर्श समाजाची रचना जर आपल्याला प्रत्यक्षात अंमलात आणायची असेल तर हे दादूचं विचारधन घेऊनच पुढे जावं लागेल. आणि हे विचारधन घेऊन दादूचे अनुयायी पुढे जात राहतील एवढा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.